तर पुणे महानगरपालिकेसाठी ठाकरेंचं ठरलेलं आहे, दोनही पवारांचं जवळपास जुळलेलं आहे। पण असं असताना जे दोन पक्ष सत्तेमध्ये एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत ते पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना। या दोन पक्षांचं जागा वाटपाचं गणित काही केलं सुटत नाहीये किंवा जागा वाटपाची चर्चा पुढे जात नाहीये। त्यामुळे शिवसेना आणि भाजप पुणे महानगरपालिकेसाठी खरंच एकत्रित निवडणुका लढवणार का, युती म्हणून या निवडणुकांना सामोरं जाणार का, याबद्दलच्या सुद्धा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत। पुण्यामध्ये अशा काही जागा आहेत ज्याचा आग्रह शिवसेनेकडनं म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडनं धरला जातोय, परंतु त्या जागा द्यायला भाजप तयार नसल्याची माहिती आहे। पुण्यामध्ये शिवसेनेनं 20 ते 25 जागा मागितल्यात, ज्या जागा भाजप सोडत नाहीये आणि त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा पत्ता कट होण्याची धाकधूक वाढली आहे। त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी थेट नीलम गोऱ्हे या भाजपच्या सांगण्यानुसार वागतात असा आरोप केला आणि नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर आंदोलन पुकारलं। या आंदोलनानंतर नीलम गोऱ्हेंनी शिवसैनिकांची समजूत काढली। सगळे जे शिवसैनिक बांधव आणि भगिनी आले होते त्यांच्यापैकी काही जण तुमच्याशी बोललेले आहेत आणि मुख्य जो त्यांचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यांना असं वाटते की लवकरात लवकर युती जी प्रलंबित विषय राहिलेला आहे तसा तो न पेंडिंग राहता लवकरात लवकर त्यांना स्वतंत्रपणे शिवसेनेने लढावं या दृष्टिकोनातून पक्षाने निर्णय घ्यावा। त्याच्यावरती मी त्यांना सांगितलेलं आहे आणि काल पण मी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की अंतिम निर्णय जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदे हे घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।